परीला आमच्या अजिबात आवडत नाही. हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आत्ताच आले परीला स्कूलमधून घेऊन आणि आता तिला मला काहीतरी जेवायला बनवायचं आहे. चपातीचं पीठ मळून ठेवले, मी दाखवते तुम्हाला. चला, तर मी चपातीचं पीठ मगाशीच मी मळून ठेवलं होतं तिला घेऊन येण्यापूर्वी. आता तिला गरम गरम मी चपातीसुद्धा लाटून देणार आहे आणि त्याच्याबरोबर बघूया आता भाजी काय. तसं तर मी भाजी सकाळी जी काळे वाटाणे असतात ना, ते वाटाणे मी शिजवून ठेवलेले आहेत. हे दिसत असतील तुम्हाला. थोडेसे मी फ्राय पण केले होते माझ्यासाठी आणि इथं खाली ठेवलेत ते मी थोडेसे शिजवून ठेवलेले आहेत. तर आता बघूया काय खाते ती. बाहेर तर एकदम असं थंड वातावरण आणि पावसाचं वातावरण झालं आहे आणि माझी तब्येत पण थोडीशी बिघडलेली आहे. डोकं पण फार दुखतंय. काय डोकं सारखंच दुखतं माझं, मला काही समजतच नाही इतकं डोकं का दुखतं माझं. चला आता मी चपाती लाटून देते तिला आणि त्यानंतर मग बोलूया आपण. तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला का? मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता आणि उद्यापन पण मी केलं. माझी मैत्रीण पण आली होती, तर तिला घर खूप आवडलं. ती म्हणत होती की व्हिडिओमध्ये पाहिलं की खूप वेगळं दिसतं, पण प्रत्यक्षात आल्यानंतर खरंच खूप छान आहे. आणि खरं सांगू का, मला खूप छान वाटलं ती अशी बोलल्यानंतर. आणि कोणीतरी आपल्या घराला छान म्हणते, आपल्या इथं आल्यानंतर छान म्हणते, असं म्हणजे याची फिलिंग खूप वेगळी असते. तर छान वाटलं ती आल्यानंतर. तर आता मी दुपारची वेळ आहे, सकाळच्या वेळेला मी सगळा स्वयंपाक वगैरे केला होता, पण तो संपल्यानंतर मी दुपारच्या वेळेला परीला चपाती वगैरे गरमच करून देते. नंतर मी म्हणजे एक अशा चपात्या लाटून ठेवत नाही, गरम गरमच ती आल्यानंतर लाटून देते. तर तिच्यासाठी आता लाटून ठेवते. दुपारचं जेवण झाल्यानंतर भांडी खूप पडलेली होती, तुम्हाला दिसत असेल पसारा. आता हा सगळा पसारा मला आवरायचा आहे. सगळी भांडी मी घासून घेते आता आणि त्यानंतर मग मी बोलते तुमच्याशी. भांडी वगैरे सगळं झालं त्यानंतर मग मी मेथीची भाजी साफ करायला घेतली आहे. बाजारामधून 2 गड्ड्या मेथीच्या आणल्या होत्या, एक कोथिंबिरीची आणलेली. तर आता ती सगळी क्लीन करून ठेवते. तुम्हाला दिसत असेल सगळा पसारा पण आवरायचा आहे मला. पनीर चिल्ली बनवायला तर त्यासाठी मी पनीर घेतले आणि पनीर चिल्लीचा जो मसाला आहे तो पण घेतला आहे. रेडी मिक्स आहे, त्याच्यामुळे छान होते ह्याने पनीर चिल्ली. आणि त्याच्यानंतर कांदा घेतला आहे मी, असे छोटे छोटे त्याचे पीस करून घेतलेत, म्हणजे पाकळ्या वेगवेगळ्या केल्यात ह्या कांद्याच्या. शिमला मिरची 2 चिरून घेतलेत, हिरवी मिरची 4-5 उभी चिरून घेतली आहे. तर आता मी पनीर चिल्ली कशी बनवते हे तुम्हाला दाखवते. कढईमध्ये मी तेल टाकले सर्वात अगोदर. तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये आता ह्या उभ्या कापलेल्या मिरच्या टाकते. त्यानंतर त्यामध्ये लगेचच मी कांदा टाकणार आहे. तर आता कांदा आणि मिरची छान असं फ्राय करून घेते. जास्त पण फ्राय नाही करायचं आपल्याला. शिमला मिरची पण कांद्यामध्ये टाकून घेते आणि ही पण छान अशी परतून घेणार आहे. पनीर चिल्ली खूप दिवसातून करते मी. आमच्या परीला पनीर खूप आवडतं आणि पनीर सगळ्याच मुलांना खूप आवडतं. आमचं शकू तर पनीर कच्चं खातो, त्याला तर लई पनीर आवडतं. तर शिमला मिरची छानपैकी अशी 1 ते 2 मिनिटे छान अशी शिजू देते. जास्त पण आपल्याला शिजवायची नाही आहे, फक्त थोडीशी शिजवायची आहे. कांदा आणि शिमला मिरची छान 1-2 मिनिटं मी शिजवून घेतली. आता ह्याच्यामध्येच मी जे पनीरचे तुकडे केलेले आहेत ना छोटे छोटे, तर ते टाकून घेणार आहे. ते पण छान असे ह्याच्यामध्ये आता फ्राय करते. जास्त वेळ नाही, फक्त 1 मिनिट. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ही पनीर चिल्ली रेडी मिक्स जे आहे ना, ते मी आता टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर हा मसाला टाकून घेतला आहे मी आणि हे आता मिक्स करते. खूप छान होते पनीर चिल्ली ह्याने. हे छान मिक्स झाले.
आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना पाणी टाकणार आहे, जास्त नाही, थोडंसं टाकले. पाणी टाकून आपल्याला हे 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपली पनीर चिल्ली रेडी झालेली आहे. खूप छान लागते, खूप टेम्पटिंग लागते. बाहेरच्यापेक्षा तर घरी बनवलेली खरंच खूपच चांगली. तर मी अशी बनवत असते घरी. तर ही आपली पनीर चिल्ली तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटते ही पनीर चिल्ली मला नक्की सांगा. तर आता ही ताटामध्ये मी सर्व पण करणार आहे. आता ही गरम गरम सर्व करते. तर आपली पनीर चिल्लीची रेसिपी तयार झालेली आहे आणि किती छान दिसते. आवडली का रेसिपी तुम्हाला? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट पण करा. तर तुमच्या पण घरी लहान मुलं असतील तर अशी लहान मुलांना पनीर चिल्ली घरच्या घरी झटकीपट तुम्ही बनवून देऊ शकता. आणि आता मी माझ्या परीला खायला देणार आहे. तिची फार फेवरेट आहे ही पनीर चिल्ली. तर तिचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला ऐकवते कशी झाली ते. चला तर मग. परी टेस्ट करून सांग कशी झाली. परीला आमच्या अजिबात आवडत नाही. कशी झाली?